हो खरंच, पैशांच्या झाडातून चॉकलेटचा जन्म झालाय. कसं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हजारो वर्षांपूर्वी लोक चॉकलेट बार खात नव्हते, तर ते एका वाटीत कडू फेसाळलेलं कोको ड्रिंक प्यायचे. आणि ट्विस्ट काय, तर त्यात चक्क मिरची टाकलेली असायची. हे सध्याच्या इक्वेडर नावाच्या देशात प्यायलं जायचं. पुढे 1520 मध्ये स्पॅनिश संशोधक हर्नान कोर्तेस याने हे विचित्र पेय प्यायलं. त्याला पॉवर दिसली आणि तो ते युरोपला घेऊन आला. पण युरोपियन लोकांना तो कडूपणा काही झेपेना. मग काय, त्यांनी त्यात साखर टाकली, दूध ओतलं आणि चॉकलेट पूर्णपणे मॉडिफाय केलं. आणि मग हळूहळू प्रयोगांमधून त्या पेयाला सॉलिड बार स्वरूप आलं. आणि मग चॉकलेटला अख्ख्या जगाने आपलंसं केलं. पण हे चॉकलेट म्हणजे कोकोचं झाड, हे खरं तर पैशांचं झाड होतं. कारण हजारो वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका खंडात मेसो अमेरिकन संस्कृतीत कोकोच्या बिया चलन म्हणून वापरल्या जायच्या. कारण कोकोचं झाड कुठेही रस्त्यावर उगवत नव्हतं. आणि कसं आहे, ज्या गोष्टी सहज मिळत नाही तिला जगात व्हॅल्यू असते. म्हणून या बिया तेव्हा सोन्यासारख्या मौल्यवान होत्या. आणि त्यामुळे या बिया म्हणजे त्या काळचा त्यांचा पैसा होता. तुम्हाला ही चॉकलेटची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.